कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या घटनेशी कोणताही संबंध नाही असा खुलासा महावितरणच्या वतीने करण्यात आलाय। नाट्यगृहाला वीज पुरवठा करणारी महावितरणची यंत्रणा ही नाट्यगृहाच्या इमारतीपासून दूर मोकळ्या जागेत सुमारे 100 फूट अंतरावर आहे। महावितरणची जबाबदारी ही मीटरिंग युनिट पर्यंत असते। त्यापुढे सर्व जबाबदारी ही संबंधित ग्राहकाची असते असं महावितरणच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय। कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री भीषण आग लागली। या आगीत संपूर्ण नाट्यगृह भस्मसात झालं। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा दावा केला जातोय। त्यावर आता महावितरणकडून खुलासा करण्यात आलाय। केशवराव भोसले नाट्यगृहासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या नावानं महावितरणकडून वीज जोडणी देण्यात आली असून महावितरणचा हा उच्च दाब ग्राहक असल्याचं महावितरणनं म्हटलंय। नाट्यगृहाला वीज पुरवठा करणारी महावितरणची यंत्रणा ही नाट्यगृहाच्या इमारतीपासून दूर मोकळ्या जागेत सुमारे 100 फूट अंतरावर आहे। महावितरणची जबाबदारी ही मीटरिंग युनिटपर्यंत असते। त्यापुढे सर्व जबाबदारी ही संबंधित ग्राहकाची असते। तसंच नाट्यगृहातील अंतर्गत वीज वितरण व्यवस्था ही महानगरपालिकेकडून पाहिली जाते। सद्यस्थितीत नाट्यगृहाला वीज पुरवठा करणारी महावितरणची सर्व यंत्रणा सुस्थितीत असून नाट्यगृहाच्या आगीच्या घटनेशी महावितरणचा कोणताही संबंध नाही अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे।